लहानपणापासून अंधाराची भीती, म्हणजे जसं मी सांगितलं आता, लाईट जाणं आणि माझं उठणं एकाच टायमाला असायचं, आणि एवढी कावरी बावरी की मला आता काय होईल की काय, असं म्हणजे एकदम गुदमरल्यासारखं. आता मी कुठे जाऊ, म्हणजे कुठे एकदा रस्ता शोधू, असं असं म्हणजे व्हायचं. असं वाटतं की मी बाहेर निघायचा प्रयत्न करते, की मला काढा इथून कुठून तरी, असं म्हणजे की मला ह्या अंधारातून, ह्या जी सिच्युएशन आलेली असते त्या सिच्युएशन मधून बाहेर काढा एकदाची मला, असं असं होतं मला एकदम. अचानक एक दिवस मी खाता खाता मला एकदम असं दम घुटल्यासारखं, म्हणजे श्वास घुटल्यासारखं, जेवता जेवता मी जेवायला बसलेली, हं, आणि एकदम असं मला झालं की आता मला जेवण जेवता जेवता श्वास घुटल्यासारखं होत होता. हं. त्याच्यानंतर मग मला खायची प्यायची भीती निर्माण झाली. त्याच्यानंतर मी अजूनपर्यंत ती भीती कायम आहे माझ्या मनामध्ये. म्हणजे मी एवढे रेकी केली, पण मला थोडा पण काही असा किती फरक नाही शिकले कळाला. तुम्ही? म्हणजे हेल्दी फूड कुठलेही असू दे, सॅलड, दही, कोल्ड्रिंक तर हेल्दी नाहीये, पण तरी पण ज्या पण थंड वस्तू आहेत, किंवा ज्या माझ्या मनाला पटत नाही, म्हणजे की हा बाबा हे खाल्ल्यानंतर हे होईल, असं वस्तू खाली का मला असं नाक एकदम ब्लॉक होऊन जातं. अजून मी माझ्या शरीराला काही म्हणजे चेंजेस करायचे असतात, की जरी केसाला मेहंदी लावायची असली, हं. हाताला मेहंदी लावायची असली, किंवा काही पण बदल असू दे, काही म्हणजे एखादा पिंपल जरी आला, किंवा म्हणजे की हा हे इरिटेड आहे, म्हणजे इरिटेशन वाटतं, ते एवढी एन्झायटी होती की कधी हे काढून फेकते, असं असं होतं. म्हणजे मी एक एक्झाम्पल म्हणून सांगते, मी मेहंदीला कधीतरी लावते केसाला मेहंदी. हं. केसाला मेहंदी लावल्यानंतर हा कलर नकोय माझ्या डोक्याला, असं म्हणजे, ओके, किंवा ओके, ते ओके. हां, हां. मला नकोय, मी एकदम कावरी बावरी होऊन जाते, हे कधी काढते आणि कधी काय, असं होऊन जाते. मग नाही जर निघत ना, मग असं वाटतं की ओरबडून काढून टाकावं, असं अंगावरनं एकदम खेचून काढून टाकावं असं वाटतं. कधी कधी अंगात एकदम गुदगुली सारखी, म्हणजे एकदम बेचैन होऊन जाते एकदम, की काय करू आणि काय नको, असं होऊन जातं. तुमच्या लाईफमध्ये असं काही लहानपणी झालं का? कोणी तुम्हाला रूममध्ये बंद करून दिलं किंवा तुम्ही लिफ्टमध्ये सापडलात, असं काही घडलं का तुमच्या जीवनात? लहान असताना आई बाबा कसे दाराला कडी लावून शेतात वगैरे जायचे, हा असं व्हायचंय हे कधी. पण एवढं मला आठवते लहान असताना की आई बाहेरून दाराला कडी लावून जायची, आणि मी रडायची की आई दार उघड, हं. व्हायचं असं. पण मला कसं होतं ना, म्हणजे एखादा बर्फाच्या पाण्यात आहे, आणि मी वर यायचा प्रयत्न करते, किंवा अंधाऱ्या खोलीमध्ये आहे, की मला ह्यातून बाहेर काढा कुठून तरी, मला श्वास घ्यायला मोकळीक द्या, असं होतं, मला फील होतं असं. कावरी बावरी होऊन जाते, म्हणजे असं की मला काय होईल आणि काय नाही, एकदम अंग एकदम गरम सारखं होतं, आणि धडधड, म्हणजे एकदम खूप श्वास एकदम हे होऊन जातो.